नमस्कार विद्यार्थ्यांनो. आज आपण सुरू करीत आहोत नियमावली, अर्थ, व्याख्या व महत्त्व. नियमावलीलाच इंग्लिशमध्ये आर्टिकल ऑफ असोसिएशन असं म्हटलं जातं. आता या कंपनीची स्थापना करीत असतात किंवा कंपनीची निर्मिती करीत असताना 2 महत्त्वाचे दस्तऐवज तयार करावे लागतात. पहिलं म्हणजे घटनापत्रक आणि दुसरं म्हणजे नियमावली. त्यामधील घटनापत्रकाचा अभ्यास आपण या अगोदरच्या व्याख्यानामध्ये केलेलाच आहे. आज आपण जे दुसरं महत्त्वाचं दस्तऐवज आहे, ते पाहणार आहोत, ते म्हणजे नियमावली. कंपनीच्या घटनापत्रकाचं महत्त्व पाहताना आपण पाहिलं होतं, की कंपनीचे घटनापत्रक हे कंपनीचे बाह्य जग आणि कंपनी यामधील दुवा असते. घटनापत्रकामुळे कंपनीला बाह्य जगाची माहिती होते किंवा बाह्य जगाला कंपनीविषयीची माहिती होते आणि एकूण 6 कलमाच्या आधारे कंपनीचे घटनापत्रक तयार केले जात असते. तसंच दुसरा महत्त्वाचा दस्तऐवज खाजगी कंपनीला आणि सार्वजनिक कंपनीला तयार करावा लागतो, तो म्हणजे नियमावली. खाजगी कंपनीला स्वतःची नियमावली तयार करावीच लागते. सार्वजनिक कंपनीला मात्र स्वतःची नियमावली जरी तयार केली नाही, तरी कंपनी कायद्यातील टेबल ए मधील नियम हे कंपनी स्वतःचे नियमावली म्हणून स्वीकारू शकते. आता या नियमावलीचा मेन उद्देश काय आहे आणि ती कशासाठी तयार केली जाते? तर कंपनीचा अंतर्गत कारभार हा व्यवस्थित आणि कार्यक्षम असल्याशिवाय कंपनीला यश मिळू शकत नाही आणि म्हणून कंपनी स्थापना करताना पूर्णपणे संचालक मंडळाच्या लहरीप्रमाणे करता येऊ नये व कंपनीचा अंतर्गत कारभार हा नियमाने चालावा यासाठी नियमावली तयार केली जात असते. या ठिकाणी आपण नियमावलीचा अर्थ पाहणार आहोत. कंपनी कायदा 2013 कलम 2 उपकलम 5 नुसार नियमावलीची पुढील प्रमाणे व्याख्या केलेली आहे. जशी घटनापत्रकाची कायद्याने व्याख्या केलेली आहे, तशीच नियमावलीची सुद्धा व्याख्या आहे. अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत ही कंपनीच्या नियमावलीची व्याख्या केलेली आहे. त्यामध्ये पूर्वीच्या कंपनी कायद्यानुसार किंवा सध्याच्या कंपनी कायद्यानुसार मूलतः तयार केलेला आणि सुधारित केलेले कंपनीचे अंतर्गत व्यवस्थेचे नियम म्हणजे नियमावली होय. अगदी साध्या आणि सिंपल भाषेत या ठिकाणी कंपनीच्या नियमावलीचा अर्थ सांगितलेला आहे, की पूर्वीच्या म्हणजे 56च्या किंवा आत्ताच्या सध्याच्या म्हणजे 13च्या कायद्यानुसार तयार केलेला आणि वेळोवेळी सुधारित केलेला, परंतु एक शब्द या ठिकाणी महत्त्वाचा आहे. तो म्हणजे जे इथं मी लाल अक्षरात केलेला आहे, तो म्हणजे कंपनीच्या अंतर्गत व्यवस्थेचे नियम. म्हणजे कंपनीचे अंतर्गत व्यवस्थापन कसे करावे याबाबतचा अ, महत्त्वाचे असणारे नियम कंपनीचा अंतर्गत कारभार सुरळीत चालण्यासाठी केलेले नियम म्हणजे कंपनीची नियमावली होय, असं कंपनी कायदा 2013 सांगतो. आर्टिकल मीन्स द आर्टिकल ऑफ द असोसिएशन ऑफ द कंपनी ॲज अ ओरिजिनली फ्रेम or as altered from time to time in pursuance of any previous company laws or this act. तर कंपनीच्या कायद्यानुसार वेळोवेळी तयार केलेला आणि कंपनीच्या अंतर्गत व्यवस्थेचे नियम या शब्दाला महत्त्व द्या. कंपनीच्या अंतर्गत व्यवस्थापनाचे नियम म्हणजे नियमावली होय. त्यानंतर अजून एक इथं अर्थ सांगितलेला आहे, की नियमावली म्हणजे कंपनी व तिचे सभासद यांच्यातील एक करार असतो. या करारात त्यांचे एकमेकाच्या दृष्टीने कंपनी व सभासद यांचे असलेले अधिकार, जबाबदाऱ्या आणि परस्पर संबंध यांचे वर्णन केलेले असते. ते अधिकार व जबाबदाऱ्या दोघांवरती सुद्धा काय असतात? बंधनकारक असतात. तर नियमावली म्हणजे थोडक्यात कंपनी आणि कंपनीचे सभासद यांच्यातील करार असतो, की जेणेकरून आपापसातील अधिकार आणि कर्तव्य यांची माहिती व्हावी. त्यानंतर नियमावली म्हणजे सभासदांनी कंपनीच्या अंतर्गत व्यवस्थापनासाठी केलेले नियम होय. तर नियमावली म्हणजे नक्की काय असते? तर सभासदांनी कंपनीचा कारभार, अंतर्गत कारभार हा व्यवस्थित चालावा, योग्य पद्धतीने चालावा यासाठी केलेले ते काय असतात? नियम असतात. त्यानंतर नियमावलीत कंपनीच्या घटनापत्रकातील प्रत्येक कलमाची अधिक सविस्तर माहिती दिलेली असते. म्हणून नियमावली ही घटनापत्रकाला काय आहे? पूरक आहे असं म्हटलं जातं. म्हणजे याचा अर्थ काय? की नियमावलीत जे घटनापत्रकाची 6 कलमं आहेत, त्या 6 कलमांना अनुसरून डिटेल माहिती ही नियमावली दिलेली असते आणि म्हणून नियमावली ही घटनापत्रकाला पूरक आहे असं म्हटलं जातं. तसंच नियमावली म्हणजे संचालक मंडळाच्या कारभारावर अंकुश ठेवणारी पत्रिका आहे किंवा नियंत्रण ठेवणारी पत्रिका आहे. याचा अर्थ असा, की नियमावलीमध्ये संचालक मंडळाचे अधिकार, कर्तव्ये, जबाबदाऱ्या, मर्यादा किंवा कर्ज काढण्याचे अधिकार याविषयीची संपूर्ण माहिती दिलेली असते. त्यामुळे संचालकांना निर्णय घेताना नियमावलीच्या मर्यादेत राहूनच निर्णय घ्यावे लागतात.
नियमावलीच्या बाहेर जाऊन कोणताही निर्णय घेता येत नाही आणि असा निर्णय घेतला तर तो अधिकारबाह्य होऊ शकतो आणि म्हणून कंपनीच्या संचालक मंडळावरती नियंत्रण ठेवणारी अ, नियमावली ही एक पत्रिका आहे किंवा अंकुश ठेवणारी ही एक पत्रिका आहे, असं म्हटलं जातं. नियमावलीचा बाह्य जगाशी संबंध नसतो. म्हणजेच नियमावलीमुळे कंपनी व तिचे सभासद यांच्यातील अधिकार, जबाबदाऱ्या व परस्पर संबंध हे स्पष्ट होतात. तर घटनापत्रकाचा संबंध हा बाह्य जगाशी असतो. बाह्य जगाला घटनापत्रकामुळे कंपनी काय आहे हे समजते. परंतु नियमावलीचा बाह्य जगाशी संबंध असतो. नियमावलीचा संबंध हा कंपनीच्या अंतर्गत असतो. म्हणजे संचालक मंडळ असेल, मॅनेजिंग डायरेक्टर असतील, विभाग प्रमुख असतील, कंपनीचे कामगार असतील, कंपनीचे सभासद असतील, यांच्याशी संबंधित कंपनीच्या नियमावलीचा संबंध असतो आणि म्हणून कंपनीचा संबंध हा अंतर्गत व्यवस्थापनाशी असतो. तिचा संबंध बाह्य जगाशी येत नाही आणि म्हणून एक सर्वसमावेशक अशी व्याख्या केलेली आहे, की कंपनीच्या घटनापत्रकातील उद्देश साध्य करून घेण्यासाठी आणि कंपनीचा अंतर्गत कारभार सुरळीत व कार्यक्षमपणे चालावा म्हणून कंपनीने स्वतः तयार केलेल्या नियमांना अथवा टेबल ए मधून घेतलेल्या नियमांना किंवा नियमांच्या समूहाला कंपनीची नियमावली असे म्हणतात. अतिशय योग्य असा अर्थ या ठिकाणी सांगितलेला आहे, की कंपनीच्या घटनापत्रकात जे नियम केलेले असतात, ते नियम किंवा जे उद्देश आहेत, ते उद्देश साध्य करून घेण्यासाठी कारण उद्देश कलमामध्ये आपण पाहिलेलं आहे, उद्देश कलमामध्ये कंपनीचे उद्देश दिलेले असतात. ते उद्देश साध्य करण्यासाठी आणि त्या उद्देशाप्रमाणे कंपनीचा कारभार हा सुरळीत आणि कार्यक्षमपणे चालावा, यासाठी कंपनीने स्वतः तयार केली. खाजगी कंपनीला स्वतःची तयार करावी लागते. स्वतः तयार केलेली किंवा सार्वजनिक कंपनीने कंपनी कायदा टेबल ए मधून घेतलेल्या नियमांना किंवा नियमाच्या समूहांना कंपनीची नियमावली असे म्हणतात. असा अर्थ हा कंपनीच्या नियमावलीचा या ठिकाणी सांगितलेला आहे. आता कोणत्या कंपन्यांना स्वतःची नियमावली तयार करावी लागते, जी त्यांनी तयार केलीच पाहिजेल. तर त्यामध्ये पहिली आहे ती म्हणजे भागांनी मर्यादित असलेली खाजगी कंपनी. म्हणजे जी प्रायव्हेट लिमिटेड आपण म्हणतो आणि जिचे भागांनी मर्यादित असते खाजगी कंपनी, तर त्या खाजगी कंपनीला स्वतःची नियमावली ही तयार करावीच लागते. त्यानंतर हमीने मर्यादित असलेली कंपनी. हमीने म्हणजे जे कला मंडळे, सांस्कृतिक मंडळे, क्रीडा मंडळे, चर्च, हॉस्पिटल्स या ज्या संस्था असतात, त्यांना हमीने मर्यादित संस्था म्हणतात. कारण त्यांना भाग भांडवल नसते. तर जे हमी दिलेले किंवा देणगी स्वरूपात भांडवल असते. मग या हमीने मर्यादित असलेल्या कंपन्यांना मात्र स्वतःची नियमावली तयार करावीच लागते. आणि तिसरी आहे म्हणजे की ज्या कंपन्यांची जबाबदारी ही अमर्यादित आहे, अनलिमिटेड लायबिलिटी आहे. अशा कंपन्यांना सुद्धा स्वतःची नियमावली तयार करावी लागते. परंतु जी भागांनी मर्यादित असलेली सार्वजनिक कंपनी आहे, म्हणजे ज्याला आपण पब्लिक लिमिटेड म्हणतो. जिच्या नावाच्या शेवटी फक्त लिमिटेड लिहिलेलं असतं आणि जिची जबाबदारी ही मर्यादित असते आणि भागाच्या रकमेपुरतीच मर्यादित असते. म्हणजे ₹10 चा भाग खरेदी केला असेल तर ₹10, ₹100 चा भाग खरेदी केला असेल तर ₹100 एवढीच जबाबदारी असते. तिला म्हटलं जातं भागांनी मर्यादित जबाबदारी. तर अशी जी सार्वजनिक कंपनी आहे, तिला मात्र स्वतःची वेगळी अशी नियमावली असलीच पाहिजे असे नाही. मग तिला मात्र तिने स्वतःची नियमावली तयार केली नाही तरी चालते. तर त्याऐवजी कंपनी कायद्यातील टेबल ए मधील काही अथवा सर्व नियम स्वीकारून तिला नियमावली तयार करता येते. म्हणजे सार्वजनिक कंपनीला स्वतःची वेगळी नियमावली तयार केली नाही तरी चालते. परंतु जे टेबल ए, कंपनी कायद्यातील टेबल ए मधील जे 17 नियम आहेत, ते आपण नंतर पुढे पाहणार आहोत. कंपन्या नियमावलीतील मजकुरामध्ये जे 17 नियम आहेत ते. तर ते 17 नियम जे आहेत, तेच नियम सार्वजनिक कंपनी स्वतःची नियमावली म्हणून स्वीकारू शकते. जर ते 17 नियम जसेच्या तसे स्वीकारले असतील टेबल ए मधील, तर त्या नियमावलीची नोंदणी नोंदणी अधिकाऱ्याकडे करण्याची गरज नसते. कारण ते नियम जसेच्या तसे स्वीकारलेले असल्याने वेगळी नियमावलीची नोंदणी गरज नाही. पण जर त्या नियमात थोडाफार बदल केला असेल किंवा स्वतःचे वेगळे नियम काही जर त्यामध्ये टाकलेले असतील, तर मात्र अशा नियमावलीची नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदणी करावी लागते. आता या ठिकाणी आपण जे पाहिलेलं आहे, ते म्हणजे की नियमावलीचे महत्त्व काय आहे? नियमावलीचे महत्त्व, की कोणाच्या दृष्टिकोनातून
नियमावली ही महत्त्वाची समजली जाते. आताच आपल्या लक्षामध्ये आलेलं आहे, की कंपनीची नियमावली म्हणजे कंपनीच्या अंतर्गत व्यवस्थेचे नियम आहेत आणि कंपनीच्या अंतर्गत व्यवस्थेचे जर नियम असतील, तर त्या नियमावलीचे महत्त्व हे वेगवेगळ्या घटकांच्या दृष्टिकोनातून वेगवेगळे आहे. त्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे कंपनीच्या दृष्टिकोनातून महत्त्व. आता कंपनी जी आहे तिच्या अंतर्गत व्यवस्थापनासाठी हे नियम तयार केलेले असतात आणि त्यामुळे कंपनीचा अंतर्गत कारभार हा सुरळीत चालावा आणि घटनापत्रकात जी विविध कलमे दिलेली आहेत, जे उद्देश दिलेले आहेत, ती उद्दिष्ट पूर्ती करता यावी, त्यासाठी या कंपनीची नियमावली तयार केलेली असते आणि पूर्ण कंपनीच्या व्यवस्थापनाची व्यवस्था पाहण्याचं काम हे नियमावली करीत असते. त्यामुळे कंपनीच्या विविध कामकाजावर संचालक मंडळाच्या अधिकारावर नियंत्रण ठेवण्याचे काम हे नियमावली करीत असते. तसेच विविध अधिकाऱ्यांची कर्तव्ये, जबाबदाऱ्या, परस्पर संबंध हे नियमावलीत स्पष्ट केलेले असतात. त्यामुळे प्रत्येकाला आपले कार्य हे सुरळीतपणे पार पाडण्यास मदत होत असते. म्हणजे कंपनीमधला जो प्रत्येक घटक आहे, त्या प्रत्येक घटकाला आपलं काम कोणतं आहे, आपल्या जबाबदाऱ्या कोणत्या आहेत, आपले अधिकार कोणते आहेत, याची जाणीव ही कंपनीच्या नियमावलीमुळे होत असते आणि म्हणून कंपनीच्या दृष्टिकोनातून नियमावलीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे संचालकाच्या दृष्टिकोनातून महत्त्व. आता कंपनीच्या संचालक हे कोण असतात? तर कंपनीचे भागधारक असंख्य आहेत. ते विखुरलेले आहेत. ते रोजचं येऊन कंपनीचे व्यवस्थापन पाहू शकत नाहीत आणि म्हणून कंपनीचे भागधारक आपल्यामधून संचालकाची नेमणूक करतात आणि या संचालकांचं मिळून संचालक मंडळ तयार होत असतं आणि तेच कंपनीचं दैनंदिन व्यवस्थापन पाहत असते. आणि त्यामुळे आपण वैशिष्ट्यामध्ये पाहिलं होतं कंपनीच्या, की कंपनीच्या मालकी आणि व्यवस्थापन यात फारकत झालेली असते किंवा वेगवेगळे असतात. कंपनीचे मालक हे कंपनीचे भागधारक असतात. तर कंपनीचे व्यवस्थापन हे कंपनीचे संचालक मंडळ पाहत असतात. आणि म्हणून या संचालकांना या नियमावलीचं महत्त्व काय आहे? कारण कंपनी आणि संचालक यातील कराराचा होणारा नियमावली हा एक भाग आहे. आणि म्हणून नियमावलीला संचालकांच्या दृष्टिकोनातून सुद्धा अतिशय महत्त्व आहे. कंपनीचा कारभार पाहताना संचालकांना विविध प्रकारचे निर्णय घ्यावे लागतात. आणि मग जर हे निर्णय घेण्यापूर्वी ते निर्णय योग्य आहेत का? आपल्या जबाबदारीच्या मर्यादेत आहेत का? आपल्या अधिकाराच्या मर्यादेत आहेत का? घटनापत्रकातील नियमांना धरून आहेत का? नियमावलीतील नियमांना धरून आहेत का? याची जर त्यांना माहिती करून घ्यायची असेल, तर त्यांना नियमावलीचा अतिशय कटाक्षाने अभ्यास करावा लागतो. कारण नियमावलीच्या नियमाच्या बाहेर जाऊन घेतलेला निर्णय हा अधिकारबाह्य निर्णय समजला जातो आणि तो कंपनीवरती बंधनकारक राहत नाही. जर असा निर्णय एखाद्या संचालकाने घेतला आणि जर काहीच कंपनीला नुकसान झालं, तर त्याची संपूर्ण जबाबदारी ही त्या संचालकावरती येऊ शकते. आणि म्हणून कंपनीच्या बाबतीत संचालकांना कुठलाही निर्णय घ्यावयाचा असेल, तर तो निर्णय घेताना या संचालकांना कायम या कंपनीच्या नियमावलीचा अभ्यास करूनच निर्णय घ्यावा लागत असतो. आणि म्हणून या अ, कंपनीच्या नियमावलीला भागधारकांची किंवा संचालकांना जी ही नियमावली आहे, तिला तत्पर संदर्भ पुस्तक किंवा त्याला आपण इन आपल्या छोट्या भाषेत डायरी असं म्हणू शकतो. आणि म्हणून संचालकांची तत्पर संदर्भ पुस्तक मग तत्पर संदर्भ पुस्तक याचा अर्थ काय, की जसं आपण आपल्या खिशामध्ये डायरी ठेवतो आणि आपल्याला जेव्हा गरज लागेल तेव्हा लगेच वापरतो. अगदी तशा पद्धतीने संचालकांना ही जी नियमावली आहे, ती नियमावली लगेच उपलब्ध होत असते. कायम तिचा आधार घ्यावा लागत असतो. कुठलाही निर्णय घेत असताना कायम त्यातील नियमांचं पालन करावं लागत असतं आणि म्हणून कंपनीच्या नियमावलीला संचालकांचे तत्पर संदर्भ पुस्तक असे म्हणतात. यावरून नियमावलीचं संचालकाच्या दृष्टिकोनातून महत्त्व आपल्या लक्षामध्ये येईल. तिसरं जे आहे ते म्हणजे सभासदांच्या दृष्टिकोनातून महत्त्व, की कंपनीच्या सभासद जे आहेत ते असंख्य असतात, विखुरलेले असतात, कंपनीचे मालक असतात. पण ते दैनंदिन व्यवस्थापन पाहत नाहीत. आणि मग या सभासदांना कंपनीचा कारभार कसा चाललाय, हे कशावरून कळत असते? तर कंपनीच्या नियमावलीवरून कळत असते. कंपनी कायद्याच्या कलम 36 नुसार कंपनी आणि सभासद यांच्यातील संबंध स्पष्ट होत असतात. नियमावलीतील सर्व नियम
आपणास मान्य आहेत, असा जणू करारच त्यांनी केलेला असतो. कारण मुळात कंपनीची नियमावली ही सभासदांनीच चर्चा करून आणि त्यातील मजकूर हा मान्य केलेला असतो. त्यामुळे कंपनीच्या नियमावलीतील सर्व नियम हे सभासदांना सुद्धा काय असतात? बंधनकारक असतात. आणि मग त्यामुळे नियमावलीतील सर्व तरतुदींचे पालन करण्यास ते बांधलेले असतात. कंपनीने देखील म्हणजे कंपनीच्या व्यवस्थापनाने किंवा संचालकाने देखील आपला कारभार नियमावलीच्या तरतुदीच्या आधारेच करावा, असा आग्रह ते कंपनीकडे करू शकतात. कारण कंपनीची जी नियमावली आहे, ती सभासदांच्या दृष्टिकोनातून कंपनीच्या अंतर्गत व्यवस्थेचे नियम असतात आणि म्हणून कंपनीचा अंतर्गत कारभार हा या नियमानेच चालला पाहिजे, असा आग्रह ते कंपनीच्या व्यवस्थापनाकडे करू शकतात. त्यामध्ये सभासदांचे अधिकार, सभेचे नियम, त्यांचे मताधिकार, संचालकांशी संबंधित तरतुदी इत्यादींचे पालन योग्य प्रकारे होत आहे किंवा नाही हे पाहण्याचा अधिकार आणि जर होत नसेल, तर त्यांना जाब विचारण्याचा अधिकार हा कंपनीच्या भागधारकांना या नियमावलीमुळे प्राप्त होत असतो. जर कंपनीचा कारभार गैरमार्गाने चालत असेल, जर कंपनीचा कारभार योग्य प्रकारे चालत नसेल, तर तो का चालत नाही याचा जाब ते कंपनीच्या संचालकांना विचारू शकतात आणि तो अधिकार त्यांना नियमावलीने प्राप्त होत असतो. आणि जर नियमावलीतील तरतुदींचं पालन जर केलं गेलं नाही, तर त्या संचालकावरती कायदेशीर कारवाई ही होऊ शकते. तर अशा प्रकारे या कंपनीच्या नियमावलीचं हे तिघांच्या दृष्टिकोनातून महत्त्व आहे. पहिलं म्हणजे कंपनीच्या दृष्टिकोनातून महत्त्व आहे. कंपनीचा अंतर्गत कारभार त्यामुळे चांगला चालतो. संचालकाच्या दृष्टिकोनातून महत्त्व पाहिलं आपण, त्यामध्ये कंपनीच्या तत्पर संदर्भ पुस्तिका म्हणून तिचा उल्लेख केला जातो. तर सभासदांच्या दृष्टिकोनातून सर्व कारभारावरती नियंत्रण ठेवण्यासाठी सभासदांना तिचा उपयोग होत असतो. आता आपण पाहूया नियमावलीतील मजकूर किंवा दुरुस्ती. तर नियमावलीमध्ये कोणत्या प्रकारचा मजकूर असतो किंवा त्यामध्ये कोणती माहिती असते. आता जे आपण म्हणलं टेबल ए मधील माहिती, टेबल ए मधील माहिती. मग ही टेबल ए मध्ये नक्की कोणती माहिती आहे, ते आता आपण पाहणार आहोत. खाजगी कंपनीला तिची स्वतःची नियमावली तयार करावी लागतेच, असं आपण म्हटलेलं आहे. पण सार्वजनिक कंपनी मात्र कंपनी कायद्यातील टेबल ए मधील माहितीच आपली नियमावली म्हणून घेत असते. मग या टेबल ए मध्ये कोणते नियम दिलेले आहेत, ते आपण पाहणार आहोत. तर कंपनीत परिशिष्ट टेबल ए मध्ये जे नियम आहेत, ते आदर्श नियम समजले जातात आणि ते जसेच्या तसे घेतले तरी चालू शकतात. तर नियमावली कशी तयार करावी? तर ती नेहमी परिच्छेदात तयार करावी आणि प्रत्येक परिच्छेदाला योग्य तो क्रमांक आणि शीर्षक दिला पाहिजे. आत्ताच मी म्हटल्याप्रमाणे, की कंपनीच्या नियमावलीमध्ये एकूण 17 नियम दिलेले असतात. ते 17 नियम कोणते आहेत, की जे सार्वजनिक कंपनी स्वतःचे नियमावली म्हणून स्वीकारू शकते. त्यामध्ये पहिला आहे तो म्हणजे कंपनीचे भागभांडवल व त्याचे विविध प्रकार. कंपनीचं भाग कोणते विकायला काढणार आहेत, अग्र हक्क भाग किती, सामान्य भाग किती, कर्ज रोखे किती, याबाबतची माहिती या पहिल्या नियमामध्ये दिलेली असते. दुसऱ्या नियमामध्ये भाग भांडवल उभारण्यासंबंधी भाग वाटपाची प्रक्रिया आणि त्याचे नियम हे दिलेले असतात. त्यामध्ये त्या भागांचं विभाजन आणि भागांची दर्शनी किंमत, फेस व्हॅल्यू काय असेल, त्याची माहिती या नियमावलीत दिलेली असते. त्यानंतर ज्यांना भाग दिलेले आहेत, ज्यांना भाग वाटप झालंय, त्यांना भाग प्रमाणपत्र कसे दिले जाईल, त्याचे नियम काय आहेत, याची माहिती या तिसऱ्या नियमामध्ये असते. तसेच ज्या भागधारकांनी भागावरील भागांची हप्ते मागणे ही वेळेत दिलेली नाही किंवा भागावरील रक्कम ही पूर्ण भरलेली नसेल किंवा हप्ते मागणीचे हप्ते थकवलेले असतील, तर अशा भागधारकाचे भाग जप्त केले जातात. तर हे जप्त करण्याची प्रक्रिया काय आहे? ते कसे जप्त केले जातील? कोणाचे जप्त केले जातील? आणि त्यांची पुनर्विक्री कशी केली जाईल? याचे नियम हे या 4थ्या नियमामध्ये असतात. 5व्या नियमामध्ये भागांचे हस्तांतर कसे केले जाईल व भागांची वारस नोंद कशी केली जाईल. जर मला माझा भाग विकायचा असेल किंवा एखाद्याला बक्षीस द्यायचं असेल, तर तो देता येईल का? तो कसा देता येईल? आणि माझ्या मृत्यूनंतर किंवा भागधारकाच्या मृत्यूनंतर त्या भागधारकाच्या वारसाच्या नावे त्याची कशी नोंद होईल, याबाबतची माहिती या 5व्या नियमामध्ये दिलेली असते. 6व्या नियमामध्ये भाग विमेकरांशी व त्यांच्या कमिशन बाबतचे नियम दिलेले असतात. म्हणजे याचा अर्थ भाग विमेदार म्हणजे कोण? तर जी नवीन कंपनी असते, ज्याला सामान्य जनतेला भाग विकायचे असतात. पण जर ते भाग विकले जात नसतील,
तर हे भाग विमेदार त्या कंपनीचे भाग विकण्यास मदत करीत असतात. तर त्यांना त्या बदल्यात कमिशन दिले जाते. त्याला अंडर रायटिंग कमिशन अकाउंटच्या भाषेत म्हटले जाते. मग हे हे जे अंडर रायटिंग कमिशन आहे, हे अंडर रायटिंग कमिशन कसं दिलं जातं? त्याबाबतचे नियम काय आहेत? याची माहिती यामध्ये नियमावलीत दिलेली असते. त्यानंतर भाग भांडवलाची पुनर्बांधणी किंवा भाग भांडवल कमी करणे व भाग भांडवल वाढविणे यासंबंधीचे नियम असतात. तुम्हाला अकाउंटमध्ये इंटरनल रिकन्स्ट्रक्शन किंवा कॅपिटल रिडक्शन हा टॉपिक आहे. तर त्याच्यामध्ये भांडवलामध्ये कसा बदल केला जातो? इंटरनल रिकन्स्ट्रक्शनमध्ये डिक्रीज इन कॅपिटल, इन्क्रीज इन कॅपिटल कशा पद्धतीने केलं जातं, त्याचं तुम्हाला अकाउंटिंग आहे. तर कंपनीला वाटलं की आपल्या भांडवलामध्ये बदल करावा किंवा भांडवल वाढवायचं असेल, कमी करायचं असेल, तर ते करता येईल का? कसे करता येईल? त्याबाबतचे नियम हे या नियमावलीत दिलेले असतात. त्यानंतर 8व्या नियमामध्ये कंपनीच्या सभेचे नियम, प्रतिनिधी नेमणुका व मतदान यासंबंधीचे नियम असतात. म्हणजे कंपनीच्या ज्या वेगवेगळ्या सभा असतात, सभासदांच्या सभा, संचालकांच्या सभा, त्यांच्या सभांचे आयोजन कसे करावे, त्याचे प्रतिनिधी नेमणूक कशी असेल, मतदान कसे असेल, यासंबंधीचे नियम हे 8व्या नियमामध्ये दिलेले असतात. नियमावलीच्या 9व्या नियमामध्ये संचालकांची संख्या, त्यांचे अधिकार, त्यांचे वेतन व त्यांच्या जबाबदाऱ्या इत्यादींची माहिती दिलेली असते. म्हणजे जे संचालक मंडळ आहेत, त्यांना त्यांची संख्या किती असावी? आता उदाहरणार्थ खाजगी कंपनी असेल तर कमीत कमी 2 व जास्तीत जास्त 12. सार्वजनिक कंपनी असेल तर कमीत कमी 3, जास्तीत जास्त 15 अशा प्रकारचे नियम दिलेले आहेत. तर ते नियम, त्यांचे अधिकार, त्यांचं वेतन, त्यांचा मोबदला, त्यांची जबाबदाऱ्या, त्यांची कर्तव्ये, त्यांचे कर्ज काढण्याचे अधिकार कसे असतील, याबाबतची माहिती ही 7व्या नियमामध्ये 9व्या नियमामध्ये दिलेली असते. 10व्या नियमामध्ये लाभांश वाटपाच्या व राखीव निधी संबंधीचे नियम असतात. कंपनीचा नफा झाल्यास भागधारकांना लाभांश दिला जातो. तसेच नफ्यातून राखीव निधी त्याला रिझर्व्ह फंड आपण म्हणतो. तर हा रिझर्व्ह फंड कसा काढून ठेवला जातो, याबाबतचे नियम हे 10व्या नियमामध्ये दिलेले आहेत. 11व्या नियमामध्ये कंपनीचे हिशेब आणि हिशेब वह्या ठेवण्याचे. कंपनीची हिशेब पत्रके हे कंपनीला प्रसिद्ध करावी लागत असतात. ते तपासून घ्यावी लागत असतात चार्टर्ड अकाउंटंटकडून. तर ते हिशेब कोणते ठेवावेत, कोणत्या हिशेब वह्या ठेवल्या पाहिजेत, कशा ठेवल्या पाहिजेत, त्याची जबाबदारी कोणाची, अंतर्गत ऑडिट कोण करणार आहे, याबाबतचे नियम हे 11व्या नियमामध्ये नियमावलीच्या दिलेले आहेत. 12व्या नियमामध्ये कंपनीच्या हिशेब तपासणीची नेमणूक आणि त्याचा मोबदला किंवा वेतन. आता हिशेब तपासनीस म्हणजे ऑडिटर, ज्याला चार्टर्ड अकाउंटंट आपण म्हणतो. तर कंपनी कायद्यानुसार प्रत्येक सार्वजनिक कंपनीला आपले हिशेब हे चार्टर्ड अकाउंटंटकडून तपासून घ्यावेच लागतात. मग याच हिशेब तपासणीसाठी नेमणूक कशी करायची? त्याचा मोबदला किंवा त्याचं वेतन यासंबंधीचे नियम हे 12व्या नियमामध्ये दिलेले असतात. तसेच 13व्या नियमामध्ये संचालक मंडळाच्या सभेचे नियम व कार्यपद्धती. संचालक मंडळाच्या ज्या सभा बोलावल्या जातात. पूर्वीच्या 56च्या कायद्यानुसार दर 3 महिन्याने 1 व वर्षातून 4 अशा सभा घेणं बंधनकारक होतं. तर 2013च्या कायद्यानुसार आता दर 4 महिन्यांनी 1 व वर्षातून 3 सभा घेणं बंधनकारक केलेलं आहे. तर या संचालक मंडळाच्या सभेचे नियम काय? त्याच्या अटी काय? त्याची कार्यपद्धती काय? या संबंधीची माहिती यामध्ये दिलेली असते. 14वा नियम आहे त्यामध्ये कंपनीचा चिटणीस, कार्यकारी संचालक, व्यवस्थापक यांच्या नेमणुका, पात्रता, त्यांचे योगदान, त्यांच्या पात्रता, जबाबदाऱ्या याबाबतची तरतूद आहे. म्हणजे जे संचालक मंडळ सोडून इतर जे अधिकारी असतात, कंपनी चिटणीस, ज्याला कंपनी सेक्रेटरी म्हणतो आपण, कार्यकारी संचालक म्हणजे मॅनेजिंग डायरेक्टर, व्यवस्थापक म्हणजे मॅनेजर, त्यांच्या नेमणुका कशा होतील, त्यांची पात्रता काय, त्यांची अपात्रता काय, तसे त्यांच्या जबाबदाऱ्या काय, याबाबतची माहिती ह्या नियमावलीच्या 14व्या कलमामध्ये दिलेली आहे. त्यानंतर 15वा नियम जो आहे तो कंपनीचा शिक्का व त्याचा वापर. कंपनीचं सील किंवा कंपनीचा शिक्का ही कंपनीची ओळख असते. ज्या कागदावरती, ज्या दस्तऐवजावरती कंपनीचा शिक्का उमटवला जाईल, त्या दस्तऐवजाला कायदेशीर महत्त्व प्राप्त होत असते. मग अशा या कंपनीचा शिक्का कोणाकडे असेल, तो वापरायचा कोणी, त्याच्याबाबत सह्या कोणी करायच्या, याचे सर्व अधिकार कोणाला असतील, याची संपूर्ण माहिती या नियमात दिलेली असते. तसेच 16व्या नियमामध्ये सर्वसाधारण सभेचे प्रकार आणि त्यांच्या सभा आयोजनाचे नियम दिलेले आहेत. जी वार्षिक सर्वसाधारण सभा असते भागधारकांची, ती कशी बोलावली जाईल, त्याबाबतचे नियम काय, याची माहिती या 16व्या असते. आणि सर्वात शेवटी जर कंपनी बंद करायची वेळ आली किंवा विसर्जन करायची वेळ आली, तर ते विसर्जन कसे करता येईल,
एकल व्यापाऱ्यासारखं लगेच विसर्जन करता येत नाही. एकल व्यापारी मनात आलं की लगेच बंद करू शकतो. पण कंपनीला मात्र लगेच मनात आलं की बंद करता येत नाही. त्यासाठी कायदेशीर पद्धत असते. मग ते कंपनी बंद करण्याची कायदेशीर जी पद्धत आहे त्याला विसर्जन म्हटलं जातं. मग हे विसर्जन करण्यासंबंधीचे नियम काय? याबाबतची माहिती ही या कंपनीच्या नियमांमध्ये दिलेली असते. तर असे एकूण कंपनीच्या ह्याच्यामध्ये एकूण असे जे मी टेबल ए परिशिष्ट एमध्ये जे एकूण कंपनी कायद्याचे जे 17 नियम सांगितलेले आहेत, ते 17 नियम या ठिकाणी आता आपण पाहिलेले आहेत. तर या 17 नियमाला धरूनच कोणत्याही कंपनीची नियमावली तयार केली जाते. आणि जर सार्वजनिक कंपनी जर स्वतःची तयार करायची नसेल, तर हे जे 17 नियम आहेत, हे 17 नियमच स्वतःची नियमावली म्हणून स्वीकारू शकते. कंपनी कायद्याप्रमाणे नियमावली ही महत्त्वाची दस्तऐवज आहेत. आणि त्यामध्ये वेगवेगळ्या माहिती असते. तसंच जर वरील 17 नियमाव्यतिरिक्त अजून इतर काय माहिती द्यावयाची असेल, तर ती माहिती सुद्धा कंपनीला या नियमावलीत देता येते. त्यामध्ये कंपनीच्या अंतर्गत व्यवस्थापनासंबंधीचे नियम हे दिलेले असतात. म्हणजे याचा अर्थ, की कंपनीला त्याच्या 17 नियमाव्यतिरिक्त इतर आपले काही नियम द्यायचे असतील, ते देता येतात. तसे नियमावलीतील तरतुदी आणि कंपनी कायदे इत्यादी संबंधित कायद्यातील तरतुदी विरोधी नसाव्यात. तर नियमावलीतील ज्या तरतुदी आहेत, त्या इतर कायद्यांच्या विरोधात नसाव्यात. तर इतर कायद्यांना धरून म्हणजे इतर कायदे म्हणजे टॅक्स विषयक कायदे असतील, कामगार कायदेविषयक कायदे असतील, तर त्या कायद्यांना धरूनच नियमावली असावी. त्यानंतर नियमावलीमध्ये सर्व बाबतची माहिती, त्यामध्ये भागांचे प्रकार, त्यांचे अधिकार, भाग प्रमाणपत्रे, भाग अधिपत्र, भांडवलातील बदल, संचालकांचे कर्ज काढण्याचे अधिकार इत्यादीचे नियम दिलेले असतात. आणि त्या सर्व बाबतची माहिती ही नियमावलीत द्यावी लागत असते. आता जशी घटनापत्रकात तुम्हाला बदल करता येतो, तसा नियमावलीत बदल करता येतो का? तर नियमावलीत सुद्धा बदल करता येतो. घटनापत्रकाच्या मानाने नियमावलीत बदल करणे हे अतिशय सोपे आहे. तर कलम 14 नुसार या कंपनीच्या नियमावलीमध्ये तुम्हाला बदल करता येतो. तर हा बदल करताना पहिल्यांदा तुम्हाला सुरुवातीला सभासदांची सर्वसाधारण सभा बोलून त्यामध्ये विशेष ठराव हा मंजूर करावा लागतो. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला कंपनीच्या सर्वसाधारण सभेत हा विशेष ठराव मंजूर करून तुम्हाला हा बदल करता येतो. आणि तो ठराव मंजूर केल्यानंतर विशेष ठराव म्हणजे 75% मतदानाचा. तर अशा प्रकारे की नियमावलीत एखादा बदल करायचा आहे, तर तो बदल करून घेता येतो. तो ठराव मंजूर करून घेतल्यानंतर 30 दिवसाच्या आत कंपनी चिटणीसाला विशेष ठरावाची प्रत नोंदणी अधिकाऱ्याच्या कार्यालयात सादर करावी लागते. म्हणजे तो ठराव मंजूर झाला, की 30 दिवसाच्या आत त्या ठरावाची प्रत त्याला नोंदणी अधिकाऱ्याला द्यावी लागते. त्यानंतर 3 महिन्याच्या आत त्याला नियमावलीत जो बदल केलाय, त्या नियमावलीची प्रत तयार करावी लागते आणि ती नोंदणी अधिकाऱ्याला सादर करावी लागते. म्हणजे अगोदर ठराव पास झालेला तो जमा करायचा. नंतर बदललेली नियमावली नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करायची. नोंदणी अधिकाऱ्याकडे अशा प्रकारची नियमावलीची नोंद किंवा बदललेली नियमावली आणि संमत केलेला ठराव ही दोन्ही कागदपत्रे आली, की नोंदणी अधिकारी त्याच्याकडील नोंदवहीत तशा प्रकारची दुरुस्ती करून घेतो आणि झालेला बदल जो आहे, तो स्वतःकडे नोंद करून घेतो आणि कंपनीला तसं कळवतो. आणि नोंदणी अधिकाऱ्याने परवानगी दिल्यानंतर त्या दिवसापासून तो जो बदल केलाय, तो केलेला बदल काय होतो? लागू होतो. तर अशा प्रकारे कंपनी कायद्यातील नियमावलीतील बदल हा पूर्ण करण्याचा अधिकार हा कंपनीच्या सभासदांना दिलेला आहे. म्हणजे संचालकांना सुद्धा डायरेक्टली परस्पर बदल करता येत नाही. तर जर नियमावलीत बदल करायचा असेल, तर तो अधिकार हा पूर्णपणे सभासदांना आहे. आणि म्हणून कंपनीचे कामकाज सुरळीतपणे चालण्यासाठी सारखा बदल करता येत नाही. तर जर गरज असेल, तरच बदल केला जावा. आता हा बदल करताना काही अटी किंवा काही नियम हे पाळावे लागतात. त्यामध्ये पहिला नियम असा आहे, की नियमावलीतील दुरुस्ती किंवा बदल हा कंपनी कायदा किंवा सरकारच्या अन्य कायद्याशी विसंगत असू नये. म्हणजे जर नियमावलीत बदल करायचा आहे, तर जे सरकारचे इतर कायदे आहेत किंवा जो कंपनी कायदा आहे, त्याच्या विरोधात जाऊन तुम्हाला बदल करता येत नाही. तुम्हाला बदल करता येत नाही. त्यानंतर
दुसरा नियम असा आहे तो म्हणजे, की घटनापत्रकातील कोणत्याही विधानाशी विसंगत असणारा दुरुस्ती किंवा बदल करता येत नाही. म्हणजे तुम्ही घटनापत्रकाची जी 6 कलमं दिलेली आहेत, तर त्या 6 कलमाच्या विरोधात तुम्हाला म्हणजे तुमचं घटनापत्रकात वेगळं आणि नियमावलीत वेगळं असं करता येत नाही. तर घटनापत्रकाला धरूनच तुम्हाला काय करता येतो, बदल करता येतो. आणि तिसरा जो आहे तो म्हणजे कंपनीत घडलेल्या गैरव्यवस्थापनाबद्दल किंवा जुलूमशाहीबद्दल जर कंपनीच्या लॉ बोर्डाकडे किंवा कंपनीच्या न्यायालयाकडे एखाद्या विधानात किंवा नियमावलीचा बदल किंवा दुरुस्ती करण्याचा आदेश दिलेला असेल, तर त्या आदेशानुसारच तुम्हाला बदल करावा लागतो. त्यामध्ये तो बदल केल्यानंतर पुन्हा भागधारकांना त्यात बदल करता येत नाही. म्हणजे एखादा बदल जर कंपनीच्या लॉ बोर्डाने केलेला असेल किंवा कंपनीच्या न्यायालयाने केलेला असेल, तर तो बदल तुम्हाला पुन्हा दुसऱ्यांदा करता येत नाही. तो बदल लॉ बोर्डाने केलेला असेल किंवा कंपनी न्यायालयाने केलेला असेल, तर तो बदल तुम्हाला जसाची तसा स्वीकारावा लागतो. तर अशा वरील अटी आणि नियमांचं पालन करून कंपनीच्या नियमावलीमध्ये बदल करता येतो. घटनापत्रकाच्या मानाने नियमावलीत बदल करणे हे सोपे आहे. परंतु कंपनीचा कारभार व्यवस्थित चालावा, सुरळीत चालावा म्हणून शक्यतो सारखा बदल केला जात नाही किंवा करू नये असं कंपनी कायदा सांगतो. जर गरज असेल, जर आवश्यकता असेल, तरच घटनापत्रक किंवा नियमावलीमध्ये बदल करावा असं कायद्याचं म्हणणं आहे. आणि म्हणून बदल करताना पूर्ण या कंपनी कायद्याच्या कायदेशीर बाबींची पूर्तता करूनच बदल करता येतो. थँक